भक्तांनो, ही कथा फक्त ऐकण्याची नाही, अनुभवण्याची आहे. ही कथा प्रत्येक त्या भक्तासाठी आहे जो मनापासून म्हणतो श्री स्वामी समर्थ. म्हणतात ना, स्वामी समर्थांना बोलवायचं नसतं, ते स्वतः येतात जेव्हा त्यांचा भक्त खरं संकटात असतो. आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती एका साध्या पण श्रद्धेने जगण्याच्या भक्ताची आहे, गणेश नावाच्या तरुणाची. त्याच्या जीवनात जे घडलं ते ऐकून तुम्हालाही वाटेल स्वामी समर्थ आजही आपल्या जवळ आहेत आणि ही कथा तुमच्या जीवनातही एक चमत्कार नक्की घडवेल. गणेश हा सातारा जवळच्या एका छोट्या गावात राहायचा. घरची परिस्थिती कठीण, वडिलांचं निधन झालेलं, आई आजारी आणि घर चालवण्यासाठी तो पुण्यात छोटं काम करायचा. तो रोज सकाळी उठून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझं काम तुमचं आहे, मला फक्त मार्ग दाखवा. पण एक दिवस त्याच्यावर काळाने मोठं संकट आणलं. कंपनी बंद झाली, पगार थांबला आणि घरचं ओझ त्याच्या खांद्यावर आलं. आईच्या औषधांसाठी पैसे नव्हते आणि गणेश निराश झाला. एका रात्री तो पुण्याच्या स्टेशनवर बसला होता. डोळ्यातून अश्रू, ओठावर एकच शब्द, स्वामी, आता काय करू. तेवढ्यात एक साधू तिथे आले. डोळ्यात तेज, चेहऱ्यावर शांत स्मित. ते म्हणाले, बाळा, एवढं विचार का करतोस. जे घडतं ते स्वामींच्या इच्छेनेच घडतं. उद्या पहाटे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. गणेशने काहीच विचारलं नाही. पण मनात आलं, हे कोण होते. सकाळ झाली आणि त्याला अचानक जुन्या मित्राकडून फोन आला. तो म्हणाला, गण्या, आमच्या कंपनीत कामाचं चान्स आलंय, लगेच ये. त्याने मुलाखत दिली आणि नोकरी मिळाली, चांगल्या पगारासह. त्या दिवशी त्याने मनात म्हटलं, स्वामी समर्थ, हे तुम्हीच होतात ना काल स्टेशनवर. आणि त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदललं. तो रोज एक छोट नियम पाळायचा, स्वामी समर्थांचा जप आणि एका गरीब माणसाची मदत. त्याला वाटायचं, मी नाही करत मदत, स्वामी माझ्या मार्फत करत आहेत. काही महिन्यांनी जेव्हा त्याच्या आईची तब्येत खूपच बिघडली, डॉक्टरांनी आशा सोडली. गणेश डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला, स्वामी, माझी आई तुमची भक्त आहे, तुम्हीच आता काही करा. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ पांढऱ्या वस्त्रात उभे आणि हातात उदबत्तीचा धूर. ते म्हणाले, बाळा, चिंता नको, आई आता बरी होईल. सकाळी उठल्यावर आई उठली आणि म्हणाली, गण्या,
काल स्वामी आले होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी गणेश रडू लागला. त्याला कळलं, स्वामी समर्थ फक्त मंदिरात नाहीत, ते भक्ताच्या हृदयात राहतात. गणेशची ही कथा एक सत्य अनुभव आहे. ही कथा सांगते की श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ आपल्या जवळ येतात. ते रूप घेऊन येतात. कधी साधूच्या रूपात, कधी स्वप्नात, कधी एखाद्या चांगल्या माणसाच्या माध्यमातून. म्हणून या क्षणी मनात फक्त एक शब्द बोला, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा. ही कथा फक्त एक गोष्ट नाही, ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या जीवनातही चमत्कार घडवेल. कारण जिथे भक्ती असेल तिथे स्वामी समर्थ नक्की प्रकट होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय.